लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांचा आज 49वा वाढदिवस नाशिकमध्ये सर्व धर्मीय आणि विविध राजकीय सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या निमित्ताने समाजरत्न सप्ताह राबवण्यात आला। या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी संघटनेचे सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। अजिमने गेल्या 8-10 वर्षापूर्वी या कामाला आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि आज हा वटवृक्ष अतिशय मोठा झालेला आहे। अजिमची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे। शिवसैनिक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजिमभाई सय्यद यांच्या रूपानं एक चांगला खंबीर असा कार्यकर्ता शिवसेनेला आज मिळालेला आहे। आपण बघत आहोत, कुठलंही काम असो, कुणाचंही काम असो, याच्यासाठी मदतीला धावून जाणार। आपण बघितलं कोरोना काळ असो, त्या कोरोना कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर गरीब ज्यांना काही मदतीची गरज होती अशा लोकांना त्यांनी मदतीचं रेशन दिलं। ह्या लोकांना आपण बघत आहोत, ह्या रमजानचा जो पवित्र असा महिना असतो या कालावधीमध्ये सुद्धा अजिम आपलं दानधर्माचं काम अतिशय मोठ्या प्रमाणावर करत असतो। आणि ह्या मित्राच्या वाढदिवसाला आपण सगळं आवर्जून या वर्षातून एकदा आपण सर्वजण एकत्र येत असतो, भेटत असतो। अजिमभाईंच्या प्रेमाखातीर उपस्थित राहिलेले सर्व त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील सर्व व्यक्ती, खरं तर अजिमभाईंना आज माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतोच, पण जो व्यक्ती समाजासाठी, न्याय हक्कासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतो त्याच्यासाठी समाज हा येतच असतो। गेल्या कित्येक वर्ष राजकारणाच्या पलीकडचं प्रेम हे अजिमभाई आपल्यावर करत असतात। सर्व पक्षातील त्यांचे संबंध, नुसतं एकच पक्षाचे ते पदाधिकारी आहे म्हणून संबंध नाही, तर त्यांचे सर्व पक्षाचे संबंध आहे। आणि अजिमभाईंच्या हस्ते एक अशी मोठी सेवा घडते की जी नाशिक शहरामध्ये कोणीही करत नाही। रमजान महिन्यामध्ये त्यांच्या हस्ते 30 दिवस पूर्णपणे 1000-1500 लोकांपर्यंत रोजचा एक फळ आणि त्याचं वाटप होत असतं। आणि ईदच्या दिवशी त्यांच्याकडनं 1500 कुटुंबांना शिरखुर्म्याच्या लागणाऱ्या साहित्याचं वाटप होतं। या सोहळ्यात डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, विनायक पांडे, दत्ताजी नाना गायकवाड, दिनकर अण्णा पाटील, प्रथमेश गीते, सचिन मराठे, रियाज शेख, ज्ञानेश्वर मोहिते, सुफीजीन, गुलजार कोकणी, देवानंद नाना बिरारी, बाळासाहेब पाठक, बंडूजी दळवी, विशाल पवार, सरबजीत सिंग, स्वातीताई, हनीफभाई बशीर, फारुखभाई शेख, अन्सारभाई शेख, दाऊदभाई खान, अहमदभाई काझी, साजिदभाई मुलतानी, करणसिंग बावरी, इम्तियाजभाई शेख, संजय चिंचोरे, सचिन आहिरे, सुरेश उपाध्याय आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐसे ही लोगों का जन्मदिन मनाया जाता जो समाज का काम करता, जो समाज के हित में चाहे कोई भी काम हो, मोटर वर्क से लेके तो कारपोरेशन से लेके या कलेक्टर ऑफिस, ऐसे काम को मेरा भाई अजिम भाई कभी भी एक रिंग में, जैसे अभी भाई ने बताया, एक विगत ये बात है कि कोई भी हो, छोटे से छोटा आदमी हो, अगर उनका फोन चले गया तो अजिम भाई को जितना टाइम लगता है उतने टाइमिंग में अजिम भाई पहुंच जाते। ये मैंने मेरे 30 साल के कारगिर्दी में देखा कि ऐसे ही आदमी का जन्मदिन मनाया जाता जो समाज के लिए काम करता। तो मैं मेरे उत्कर्ष समिति की तरफ से अजिम भाई को मुबारकबाद देता हूँ और मेरी फैमिली की तरफ से और मेरे समाज के तरफ से अजिम भाई ऐसा ही काम करते रहे और उनका जन्मदिन हर टाइम आए और ऐसी खुशियां अल्लाह ताला उनको नसीब करे। माझा वाढदिवस करायचा म्हणजे वाढदिवस करायचा शौक नाहीये, पण वाढदिवस करायचं कारण आमचे जे वाहतूकदार आहे,
नाशिक जिल्ह्यामध्ये गोरगरीब लोक यांची हाक ऐकणारा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणीच नव्हता. जेव्हापासून तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून मी तो काम हातात घेतला आणि या गोरगरिबांची सेवा करायचं काम मी चालू केलं. आज त्या कामाची मला पावती. साहेब, मी एक एवढा नशीबवान माणूस आहे शिवसेनामध्ये तर मी जास्त काही बोलत नाही, पण मला जे प्रेम लोकांकडनं भेटलं साहेब. 2 दिवसापासून मी केक कापू राहिलो. मला स्वतःला माहिती नाही गिनती मी किती केक कापले असेल नाशिक जिल्ह्यामध्ये. सकाळपासून 6 वाजेपासून मी केक कापू राहिलो साहेब. मी माझ्या वाहतूकदारांचे खरंच मी त्यांचे कौतुक करतो. त्यांनी मला प्रत्येक शाळेवर बोलवून त्यांनी माझा सत्कार केला, माझा स्वागत केलं. मी असे वाहतूकदार आणि साहेब आता एक्झाम चालू आहे. दिवसभर त्यांनी शाळेच्या गाड्या चालवतात. ते शाळेचे मुलं सोडून आणि त्यांनी घरी बी मला वाटतं गेले का नाही गेले, पण त्यांनी माझा वाढदिवस म्हणजे वर्षात एकदा 25 मार्च येतं त्यांना असा होतो का आपला हा वाढदिवस नाही आहे, हा आपला एक म्हणजे अजिम भाई मला मानणार आहे. मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो का तुम्ही माझ्यावरती जे प्रेम तुमच्या दाखवलं आणि मी जे काय काम केलेलं आहे आजपर्यंत जेवढे बी काम केलेले आहे मी ते काम करत असताना मला जे मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमचे उदयजी दळवी साहेब, जेवढे परिवहन अधिकारी जेवढे असतील, जेवढे TC येतात, परिवहन मंत्री येतात, त्यांच्यापर्यंत आपले काम घेऊन जाणं आणि त्यांनी आपल्या संघटनेतर्फे ते काम करून देणे हे आपल्यासाठी खूप चांगली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपली म्हणजे मी बोल याशिवाय बारामती, अहिल्यानगर, जामनेर, जळगाव, जालना, ओझर, पिंपळगाव, कळवण, सटाणा, देवळा, येवला, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आणि मुंबई येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शुभेच्छांचा वर्षाव केला. या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.